मी काम सोडून देणार आहे. मी सर्वांना सांगते मी 2 महिन्याने काम सोडणार आहे. कारण बस सुटली तर मी मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलंय की मला किती म्हणजे बाहेरून जायला प्रॉब्लेम होतो. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर मी माझा आजचा ब्लॉग आता स्टार्ट करते. आता 10 वाजलेत आणि मी 10 वाजता झोपून उठले. काय ते मी खरं सांगते, मला उगाच बोलबच्चन करायची सवयच नाही की मी लवकर उठते हे ते असं काय नाही. मी 10 वाजता उठली आज, कारण माझी थोडे दिवस लेटची शिफ्ट चालू आहे म्हणून मी आज 10 वाजता उठले. चला आपण स्टार्ट करूया. आता उठणार, डायरेक्ट जाणार बाथरूम मध्ये, दात घासणार, आंघोळ करणार आणि जाग्यावर ऐकता आला पायता सगळं जाग्यावर येणार. नाश्ता पाणी चहा सुद्धा करत नाही उठून शिना. अगं गप ग आई, सकल चालू होत जाऊ नको. बघितलं सकाळ चालू होतं कामचोर. आता बहीण गेलं सासरला, मग कोण करायचं? महिलाच करावं लागेल. उठते का? मी काम सोडून देणार आहे. मी सर्वांना सांगते मी 2 महिन्याने काम सोडणार आहे. काम सोडणार आहे. काम तर घरातले करायला येत नाही. काम संध्याकाळी पण जेवण बनवावं लागेल म्हणून आरामात उशिरा येते. 10-11 वाजता आरामात येते. आल्यावर मस्त आपलं बसायचं, मोबाईल बघायचा आणि जेवायचं, झोपून जायचं. अशी कामचोर पोरगी आहे. तुमच्या घरात पण अशी पोरगी आहे? दिली मला कामावरून लेट सोडतात मला. मी मुद्दामून लेट नाही येत. मम्मी असं नको बोलू ग. काय मम्मी असं नको बोलू? मम्मीला कधी सुख देणार? मम्मी लहानपणापासून मम्मीने कष्ट केले आणि मोठे झाल्यावर मम्मीने तुमची गुलामी करावं. मग मम्मीला कधी सुख द्यायचं? देणार सगळं मम्मीच्याच भरोशावर. मम्मी जेवण बनव, मम्मी हातरून उचल, मम्मी हे कर, मम्मी ते कर. मम्मी पण कामाला जाते, मम्मी पण थकते. मी काय घरात बसून राहत नाही. तू नोकरी करते तर मी पण व्यवसाय करते स्वतःचा. समजली ना? मी कोणाचं खात नाही. चला मम्मी भडकले. चला बाय. कामाला जाण्यासाठी रेडी झालेली आहे मी. आता कामाला निघते नाश्ता बिष्टा करून आणि मग काय रात्री भेटू आपण. एक मिनिट बीच वाली काय ग मम्मी, झाला काय चाय? चहा झाला ना. चहा बनवला, हातरून उचलला, झाडू मारला, चहा ठेवला आता गॅसवर. इज काय सगळं आयतार पायता. आता चहा बिस्किट खाणार आणि जाणार. हे बघा चहा चालू आहे. आता चहा बिस्किट खायला जाईल. झाले चाय बी मस्त पैकी. हे काय याच्यात दूध आहे, याच्यात मम्मीचं काय ते काढा बिड आहे. आपल्याला त्याच्याने काही घेणं देणं नाही. घेणं देणं नाही. ही जाय बडी बडी बातें, रोज ब्लॉग बनाते, चाय बिस्किट खाते और काम पे चले जाते. असा ही काय काय इन्सर्ट करते. चला मित्रांनो, नंतर भेटते मी तुम्हाला. आजच्या माझ्या डब्याच्या मेनू मध्ये ही टमाट्याची चटणी, डाळ, भात आणि चपाती आहे. हा माझा डब्बा आहे, एवढं खाते मी. मी नाश्ता करायला बसली आहे. घरात काम चालू होता प्लास्टरचा वगैरे. हे बघा कामवाली बाई, हे बघा कशी काम करते. काय का तोडता का? सभ्य बनते व्हिडिओ मध्ये, तेवढी सभ्य हाय नाही. तुम्हाला एकदा तरी हिचा अवतार दाखवेल. चला गाईस, आता मी कामाला जाते. हा आमचा देवारा, आमची आई जीवदानी. बाय, नंतर भेट. मग मी रिक्षा पकडून कामाला निघाली. या रोजच्या धावपळीमध्ये माणूस स्वतःला कुठेतरी विसरतो, म्हणून मी ब्लॉग बनवण्याचं स्टार्ट केले. भले कोण बघो किंवा नाही बघो, मी स्वतः बघेन आणि स्वतःच्या आठवणी एक जप्त करून ठेवेन, जे मला कधीही ओपन करून बघता येतील. मधून उतरली आहे मीरा रोडला आणि माझ्या बसला जाण्यासाठी फक्त 2च मिनिटं आहेत, म्हणून मी धावत जाते. कारण बस सुटली तर मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलंय की मला किती म्हणजे बाहेरून जायला प्रॉब्लेम होतो, म्हणून मी आता पटापट जाते बस पकडायला. चला आपण भेटू ना. चला. हाय बस आहे. मला वाटलं माझी बस गेली की काय. आहे रे बाबा, मुलांना बस आहे. पूर्ण दिवस काम केला आणि 9 वाजता आउट करून निघाली आपल्या घराकडे. आहे आता मी घरी चाललोय मस्तपैकी. हा बघा माझा मित्र बघा. चला बाय. किती अंधार आहे आणि एवढ्या अंधारात आमची बस आहे
आम्ही बसमध्ये चाललोय आता बघा. आता मी घरी जाते.